उलटी करा पण. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये परत एकदा स्वागत आहे. आपल्या इकडे तारे गोळाचं काम चाललंय. एक ट्रिप नेऊन टाकली, ती बंगराला द्यायची आहे ना. आता इकडं तर काही दिसत नाही. एक काय गौरे, काय चाललं तुझं? गपचित नाही वाजतात का? नुसतं चाटीत राहते. चल इकडे. परत जागा चेंज केली. हा आता परत एकदा गंमत. आव येतात ती एक सगळ्यात पकडीन तोडून आणल्या त्या टोकातून तिकडून. आपल्या एकदम लागला हाताला पिठाला फार चिमटे बसले. अगं किती प्रेम करू तुला. पाहिला विरे काय ठोकी ती माल निसती. गौरी तू माझ्या खाली जा अजून त्याच्यात मला उंदडून देशील. हा कर दे मेरी मोटो आजी नाची. शिंग जर उचललं तर मला वरती काही ठाकू. तारी ना खराब होता ना, मग त्याच्यामुळे देऊन टाकले. आता घरात आलं पाणी प्यायचंय. ताण लागत ऊन जास्त आहे. म्हणजेच मामाच्या मुलाचा फोन आलता, कारण की ते आपल्या काल शेवंती खोडली ना, त्या बाया ना मामाला लागत होते शेवंती खोडायला. मग आता त्यांच्याकडे दिल्या पाठवून. आणि आपला विषय चालला होता माझा ब्लॉगचा. परत दिवशी माझा ब्लॉग होता ना, तो म्हणजे ब्लॉग डाटा म्हणजे सगळा डाटा होता ना व्हिडिओचा, तो ना खरं माझ्याकडून डिलीट झाला. आणि माझ्याकडे होता VN ऍप्लिकेशन आहे ना, होतं. मी काय केलं, सगळं एडिट झालं, एकदम भारी एडिट केला. 10:30 वाजता एडिट केला. मग आहे ना माझ्या मोबाईलचं स्टोरेज कमी. मग आहे ना मी ते काय केलं, पहिले गॅलरीत गेलो, सगळे ना जेवढे आजचा डाटा होता तो उडून टाकला आणि असं वर केलं. आणि आपण कसं ते सगळे ऍप रिफ्रेश करतो, वर रिफ्रेश केले. नंतर कुठं माझ्या लागलं टेल, म्हटलं आता झालं, डिलेटच झाला. मग युट्यूबला सर्च केलं, काही नाही झालं. त्याच मग कालचा ब्लॉग परत ब्लॉग नाही आला. मग काल स्टार्टिंग केली परत. असं ब्लॉग नेमकं चुकून डिलीट झाला. ते पहिले डाटा डिलीट झाला, माझ्या लक्षातच नाही का ते आपण ते वरती हे केलं ते रिफ्रेश केलं ना. मी आणि पप्पा आणि दादा घालतो ह्या मळ्यामध्ये तबिल्याच्या, कारण की ना मोटर आहे ना तिचा काहीतरी फॉल्ट झाला होता. मग हे सर्वजण एकदम शांत बसले होते तिकडे मोटर पाशी. मग पप्पाचं चाललं होतं पाणी टाकायचं काम आणि मी व्हिडिओ काढत होतो. आता पिऊन पाणी तुम्हाला सर्दी झाली. तसं पाणी अक्षय इडलंच पाणी आपण तिकडे पितो माहिती का. आणि आपण इडलंच पाणी पितो. एक ठिकाणी कुठेतरी चपले तर पोट दुखायला लागलं. जाणारच चरट पाईपालाच अंगाला बांधू का. अरे मोटर आता इधर कनेक्शन कर रहे 1 2 3 लोग. ना चंद भाऊ चालू नाही पाणीच येत नाही. मोटर उठत नाही. मोटरवाले आमचे आणायला गावात चाललो मी. आणि पाणी आणायचं तिकडे आता त्यांना थंड. हो काय आणलेले आहे मी. चला झालं, वायर चेक नाही केली परत मोटरवर काढायची. हो इकडे मोटर चालूच आहे. बोलो औरा रे बाई. मी सोडलं सगळं, फक्त सोडायचं बाकी हातातून. ऊन जास्त लागत ऊन. अच्छा यहाँ तो मोटर का काम चालू है. उलटी करा पण. सरळ घेतलं थोडंसं लागत होतं. मग पप्पा त्यांची ठेवून द्या इकडं. आता निघू घरी पटकन, खूप जास्त गरम झालंय. जेवायचं अजून 12 साडेबारा वाजले. निघू. या गाडी बघा ऊन लागत म्हणून त्याच्यावर
या थरले सिमेंटाची इकडे काय आलं व्हेरी गुड बाबा ऐसा क्या हुआ हाँ पाईप नहीं गेले झालं काय फुल प्रेशर तो काय आता आलो आहे आपल्या महादेवाच्या मंदिरात पाईपलाईन जोडायचं काम चाललंच होतं झालं आमचे नाना सोडले आता म्हटलं जाता मंदिर जाऊन सो काय आता आपल्या मंदिराचं दर्शन झालं आहे आणि मी महादेवाला एवढीच विनंती करतो की माझं यूट्यूब चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज हो आणि बघू शकतो तुम्ही इथं आणि बाहेर नंदी महाराज आहे आणि आतमध्ये एक शिवलिंग आहे बाहेरची शिवलिंग दाखवतो तुम्हाला शिवाय हे बघा ही आहे बाहेरची शिवलिंग शिवाय जेवण करतोय बा वांग बटाटे पापड कांदा पोळी पाणी थंड वांग बटाटे आणि गौरीला पाणी पाजलं स्ट्रक्चर चेक करून घेतलं कारण की फुलाचीच पोळे आणि गोल आता शेडमध्ये लावलं आहे थोडं नाही ते आमचे नाना नाही का दूध आहे नाना त्यांचा गडी नाही वाटत ना मग आपल्याला त्यांना ट्रॅक्टर द्यायचं आहे ते येणार घ्यायला मग आता मग थोडं थांबलो त्यांचीच वापर डिझेल बिझेल सगळं टाकी बिकी फुल करून दिली त्यांना त्यामुळे द्यायचं डाळिंबाला पावडर मारलं ना मग आता कवा येते काय मग त्यांचीच वाट पाहतोय आता मला पप्पाने एक काम दिलं का सकाळी शेवंतीला पावडर आहे ना मग तू पावडर घेऊन ये गावातून आणि गाडी घेऊन जा पप्पा गेले मोठी गाडी घेऊन बाजार करायला जाईल ते भाजीपाला आणायला आणि मग आता गावात जाऊन मी पावडर घेऊन येतो त्यांना फोन करायला लागेल काय ते फक्त जाय तिकडे जाय मला फोन कर मी सांगतो तुला मग काय काय माहीत नाही 2 पिशव्या येतो 2चे 2 भरला ठीक नाही ती एकच भर तू नानाचीच वाट करू नाना कुठे गेली मध्ये पावडरच्या दुकानात तेल नाही आज मी ते काय पप्पा पाहून घेतील बॅग बिग सगळं भरून गेली शेत खर्च होतील बोल ना चहा पितो आता इकडे शेटने चहा ठेवला आता पिऊ आणि निघू घरी 2 पिशव्या गौरीसाठी टिकटॅक गोचड्यांसाठी सगळं जातात आपण मायाच्या रोडला लागलोय इकडे ठेवला पावडर आणि आपल्या गौरीसाठी टिकटॅक घेतला आणि एक बल्ब घेतला आणि ट्रॅक्टरची वायसर घेतले चाललो आपल्या मायाच्या रोडला आहे तेवढं आपण मायाच्या ह्या साईडला रोडला आहे आपण इकडे घरी आपण जाऊ घरी सो गाईज आता चाललेलं आहे आणि स्कूटी नानाची 2-3 लाख खालीच ठेवलं आता चाललो तिथं आता आणि तिथे जाऊन कनेक्शन करू आपण आता ते नाना थोडंसं मदत करायला येतो थोडं नाना थोडं जागा कारण की कसं अंधारात आहे नाही बिबटे येतो ना आज चाललो नानाची एक गाडीची लाईट ठेवू बघा एक वर आणि एक खाली नाना नाही ना ट्रॅक्टर आणलाय होता आपल्या इकडं आणलं होतं मला ते त्याचं माहीत नाही ना खर्ची म्हणजे काय माहीत नाही ना मला चाललं घेऊन घरी काही लाईट लावलं तर काय चाललं आता राहायचं किती चे 12 वाजले आणि ब्लॉग एंड करायचं राहिलं माझ्या लक्षात राहिलं आणि व्हिडिओ एडिट पण नाही केला अजून अर्धा केला अर्धा राहिला आणि आज ना म्हणजे लाईट आहे ना लाईट आता किती आता रेट नेमकं हेच नाही गाड्या सगळे बटणं चालू होते लाईट आहे ना 10 वाजेपासून लाईट जाईल कारण की हे सबस्टेशनवाले ना मन वरतून लाईट बंद केली आहे आता खरं काय खोटं काय पप्पा गेले लाईट चालू करून आले सगळ्या खोल्यांच्या फॅन आणि लाईट चालू आहे आणि आता आईचा कुईला काढला एवढं गरम होऊ राहिलं ना एवढं गरम होतंय ना हळू बोलतंय सगळे झोपले 12:30 वाजले सगळे झोपले सगळे वरती गच्चीवर आहे आणि माझ्याकडून ना ब्लॉग एंड करायचं राहिला मग आता ब्लॉग एंडिंग करून टाकू म्हटलो आणि काय माहिती का हे सरकारवाल्याने नेम काढला आहे का शेतकऱ्याची लाईट बंद करायची आमच्या गावातली चालली आमच्या कामवाले माणसं आहे ना कुठले आमच्या सगळ्या ज्या वाड्या मानत्या ना वाडी तिथल्या सगळ्या लाईटा चालू आहे नाशिकची चालू आहे ओझरची चालू आहे मोहाडीची चालू आहे आणि श्रब सेक्शन नाही का त्याची पण चालू आहे पण आमची मळ्यातलीच लाईट नाही फक्त मोजून 50 का 100 शेतकऱ्यामधली ना सगळ्यांची लाईटा कट होईल मग आता तेच सांगायचं होतं 12:30 वाजले कारण की सगळे वरती चालू होतं फोन चालू होते महत्त्वाचे ना मग त्याच्यामुळं काही ब्लॉग एंड करायला टाईमच नाही वाटला आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच बाय